केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा ह्या खात्यातनं आम्हाला न्याय व्हायला असं काम मी क्षणोक्षणी करेन आणि त्याचं वचन मी पूर्ण केल्याशिवाय नाही. बीड तर माझाच आहे. बीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय, तर सारखं मला यावं लागेल. चालेल ना, देताल ना भाकरी भाजी काही. फक्त धिंगाणा करू नका, काम करू द्या. फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही. आष्टीवरती विशेष प्रेम करणारे आणि आष्टी मधल्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणारे त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शन मध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही वाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती. हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही. परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडं जास्त लक्ष द्या. तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडं बघा. मला आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला. इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता. त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून. पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे. तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेची. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।